लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बोगस कागदपत्र तयार करून वास्तव्याचे ठिकाण उपलब्ध करून दिल्याचा गंभीर आरोप करत सोमवार रोजी किरीट सोमय्या यांनी सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून जन्मदाखल्यांची गाठ्याची तपासणी केली। त्यांनी उपविभागीय अधिकारी तसेच नगर परिषद अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सिल्लोड तालुक्यात 4730 बांगलादेशी व रोहिंग्या असल्याचा आरोप त्यांनी केला असून घुसखोरीला रोखण्यासाठी कठोर कारवाई करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। भेट घेतली आणि आता तुम्ही सिल्लोड मतदारसंघामध्ये बांगलादेशींनी घुसखोरी करत जवळपास 4730 अर्ज जन्मदाखले मागणी केली होती। 2024 मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार SDM ला देण्यात आला। त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं। महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे 2 लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी। त्यापैकी एक सिल्लोड आहे। संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे। एकंदर 10,068 ऍप्लिकेशन आले। 9 तालुके संभाजीनगर शहर 10,068 पैकी 4,730 अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत आणि यातला 98% बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा आहे। टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या 4 लाख, मुस्लिम 1 लाख, पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे 2-4%। मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो। हा कायदा नवीन नाही आहे, कायदा पूर्वीपासून आहे। आधी मॅजिस्ट्रेटला अधिकार होता, तर आपण सिल्लोड शहर त्याचा आकडा सांगतो। सिल्लोड शहरात 2021 आणि 2022 मॅजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले। अशी किती संख्या? 2 वर्षाची मिळून 102 आणि 2024 मध्ये किती? 1335। म्हणजे एवढे 50 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे। आमचा तहसीलदार SDM ने 13 ते 35, त्याला 99% बांगलादेशी मुस्लिम। आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे। मी आज सगळे कागदपत्र बघितले, पाहिले, चर्चा केली। कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही। आधार कार्ड त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे। काहींनी रेशन कार्ड दिले, त्याची चौकशीही केली नाहीये। एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाहीये। आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे। त्यातनं 99% हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव हे 4735 मी ATS कडे पाठवित आहेत की यांचा बॅकग्राऊंडची चौकशी करावी। अधिकाऱ्यांनी का आश्वासन केलं आपल्याला? मी हे जे त्यांचं तिथे चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं। फायली बघितल्या की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाहीये। म्हणजे समजा मी 50 वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय, तर कायद्याचा आता आधीचा अधिकार नाही केलं। मग तुम्ही इथे जन्माला आलाय तर तुमचे भाऊ, बहीण, ताई, आई, वडील, आजी यांचं काय चेक केलं? नाही चेक केलं। यांचे पुरावे दिले? नाही दिले। फक्त आधार कार्ड
आणि काहींनी रेशन कार्ड दिले, ती चौकशी केली का? कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये, सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही. इथे पण तीच अवस्था आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे, पुनर्तपासणी होणार. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे जनप्रमाणपत्र देण्यात येतं असं तुमचा आरोप? म्हणजे सिटीजन माहिती देतोय, आरोप नाही. हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं की कुठलंही एकही डॉक्युमेंट अर्ध कुठल्याही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाहीये. त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले. रिजेक्ट झालेली संख्या 0 आहे. 4735 अर्ध आले. सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा रिकमेंड सांगितलं. मी नगरपालिकेचे आकडे दिले ना. नगर परिषदचा सीईओ करत काय होता? दरवर्षी उशिरा जन्म 50 केसेस यायचे, या वर्षी 14 येत आहेत. तर नगर परिषदेचा सीईओनी केलं काय? मी आता नगर परिषदेत जात आहोत आणि सीईओ कडे जाब मागणार.